ज्या वेळेला विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला, एवढे राष्ट्रवादीचे आमदार असताना दुर्दैव आहे की जयंत पाटील साहेबांना हा प्रश्न घ्यावा लागला. म्हणजे या दोघांचे किती मोठे कारनामे आहेत उमेश पाटलाचे आणि या सुहास कदमचे. फक्त केवळ या घेतलेल्या लोकांचा पैसा बुडवण्यासाठी उमेश पाटलांची मदत घेऊन ज्या लोकांना फसवलाय त्या लोकांना मला सांगतो, तू व्याजपट्टी करते, मी तुझ्यावर गुन्हा दाखल करेन. लोक यामुळे वैतागलेत. माझी पोलीस खात्याला आव्हान आहे की त्यांनी या संदर्भामध्ये पेपरला अशा हीन माणसाचा पेपरला देऊन अशा अनेक तक्रारी तिथे येतील अशा पद्धतीची व्यवस्था जर पोलिसांनी केली तर अनेक लोक याला मदत दिली पोलिसांनी तर पोलीस स्टेशनला जायला तयार. उमेश पाटलांनी एवढं आत्मचिंतन करावं. मी महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे, मी जिल्हाध्यक्ष आहे. मी आल्यानंतर तिथं एक तरी पदाधिकारी त्यांच्या समोर पाहिजे. त्याच्या मागचं कारण काय? तू उपोषणला बसला, एक तरी माणूस, एक तरी कार्यकर्ता, एक तरी पदाधिकारी तुला एवढ्या कालावधीमध्ये भेटायला गेला का? म्हणजे तू किती पाण्यात आहे हे सगळ्याला माहीत आहे. आणि त्यांनी कल्याण शिंदे साहेब आणि मुख्यमंत्र्यावर टीका करायची, पालकमंत्र्यावर बोलायचं. आता मुख्यमंत्र्यांनी जरी आदेश दिले तर इथलं पोलीस खातं काय करू शकत नाही, म्हणजे मुख्यमंत्र्यांचं चालत नाही. तुलाच गृह खातं करायचं आहे का? गृह खात्यावर जायचं आहे का? हे काय चाललंय प्रकारे? हे स्वतः लुबाडलेल्या पैशाची मागणी होत आहे म्हणून हा उपोषणला बसला. याच्या मागचं ह्याला 2 नंबरचं का पडलेलं नाही. स्वतःचा 2 नंबर करत होता. सलगरच्या हद्दीमध्ये मटक्याचे धंदे होते त्याचे, गुटख्यावाल्याकडनं हप्ते चालू होते आणि त्या माणसाने बोलावा हे दुर्दैव आहे. माग कसं जाऊ मला ते तरी सांगा. मग पायानं चालत जा की सोलापूर शहरामध्ये जे आंदोलन चालू आहे, मागणं घ्या की डॉन इकडे या माग या. माझं माईक पण मीच धरलं. त्यानं आंदोलन द्या ना केलंय. कोणाजवळ. आज गुटख्याचे हप्ते घेणारा माणूस, आज मटका घेणारा मालक, IPLचा सट्टा चालवणार